दिव्यांग बांधवांना प्रति महिना 6,000 रुपये पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असताना प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यावेळी दिव्यांगांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। मात्र ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांची भेट घालून देण्याचं आश्वासन पोलिसांनी दिव्यांगांना दिलं। दरम्यान ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर शासकीय वाहनं शाहू स्टेडियममधून बाहेर पडत असताना दिव्यांगांनी शासकीय वाहनं अडवली। त्यानंतर पालकमंत्री आंबेडकर यांनी दिव्यांगांची भेट घेत जिल्हा स्तरावरील मागण्या तातडीनं सोडवण्याचं आश्वासन दिलं। शासन स्तरावरील जे निर्णय आहेत याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मागण्यांबाबत एक स्वतंत्र बैठक लवकरच घेण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर दिव्यांगांनी आंदोलन स्थगित केलं।